नृसिंहवाडीतील कथित अनैतिक व्यवसायामुळे भाविकांमध्ये नाराजी, यात्री निवासाच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा, पोलिसांनी लॉजची तपासणी करून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। मात्र या पवित्र नगरीत काही ठिकाणी यात्री निवास व लॉजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चेमुळे नागरिक भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। नुकतेच जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने नृसिंहवाडी येथील एका यात्री निवास लॉजवर छापा टाकून कथित अनैतिक व्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला होता। या कारवाईनंतर नृसिंहवाडीतील इतर लॉज व संशयास्पद ठिकाणांकडेही पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे। भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात यात्री निवास व लॉज उभारले जाणे ही निश्चितच चांगली बाब आहे। मात्र याच आडून अनधिकृतरित्या खोल्या उपलब्ध करून देणे आणि अनैतिक प्रकारांना प्रोत्साहन मिळत असेल तर त्याचा थेट परिणाम तीर्थक्षेत्राच्या धार्मिक वातावरणावर होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। नृसिंहवाडीमध्ये मांस व मद्य विक्रीला सामाजिक पातळीवर विरोध राहिला असून गावकऱ्यांनी तीर्थक्षेत्राची पवित्रता जपण्याची परंपरा कायम ठेवली आहे। त्यामुळे केवळ पैशाच्या हव्यासापोटी महिलांना ठेवून आणि कोणत्याही प्रकारचा अनैतिक व्यवसाय चालवला जात असेल तर अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नृसिंहवाडीतील अद्याप हा बाब प्लॉटमधील एका मंगल कार्यालय शेजारील रूम, नृसिंहवाडी कुरुंदवाड रोडवर लॉज, एका कॉम्प्लेक्स मागे तर एक नामांकित मंगल कार्यालय लगत तसेच ईश्वर साक्षीने बेकायदेशीर ऐश्वर्य शोधणारे अशा ठिकाणी बेकायदेशीर उद्योग चालवितात असे बोलले जात आहे। यातील काही तात्पुरते बंद केले असतील परंतु या ठिकाणची चौकशी होणे गरजेचे आहे। या चर्चामध्ये कितपत तथ्य आहे याची पोलिसांनी प्रत्यक्ष तपासणी करून सत्यता पडताळणे आवश्यक आहे। विशेषतः लॉजमधील सीसीटीव्ही यंत्रणा, पाहुण्यांची नोंदवही व ओळखपत्रांची नोंद अद्ययावत आहे का याची तपासणी करण्याची मागणी होत आहे। शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नृसिंहवाडी येत असतानाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कारवाई होत असल्याने स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणेनेही या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तीर्थक्षेत्राची पवित्रता, भाविकांची सुरक्षितता आणि सामाजिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीतील लॉज व संशयास्पद ठिकाणी नियमित तपासणी मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। अफवांवर नव्हे तर प्रत्यक्ष तपासातून सत्य समोर आणून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।